सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। जालना ग्रंथोत्सव 2025 या कार्यक्रमामध्ये एक परिसंवाद या ठिकाणी ठेवलेला आहे। सामाजिक जडणघडणीत ग्रंथालय चळवळीचे योगदान। मित्रहो, सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजे यांना आजच्या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। या ठिकाणी या परिसंवादामध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री संतोष तांबे सर, माझे मित्र, ग्रंथालय चळवळीमध्ये ज्यांचं खरोखर योगदान आहे असे राजेश राऊत साहेब, आदरणीय DB देशपांडे साहेब, माझे दुसरे मित्र ज्यांनी सविस्तर या ठिकाणी विवेचन केलं आहे असे सुभाष कोळकर, सुरेश खंडाळे आणि उपस्थितामध्ये ज्येष्ठ आणि संवेदनशील कवयित्री संजीवनी तळेगावकर सर आणि या ग्रंथालयाच्या अनुषंगाने असलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्रहो, हा अत्यंत चांगला विषय या ठिकाणी निवडलेला आहे। माझं अत्यंत सुस्पष्ट मत आहे की सामाजिक जडणघडणीमध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो ग्रंथाचा आहे। ग्रंथच नसते तर हा समाजच उभा राहिला नसता, असं माझं अतिशय स्वच्छ मत आहे। कारण असं आहे की आपण जेव्हा बालवाडीत जातो, अबकडपासून आपली सुरुवात होते, तीही एक पुस्तकच असतं। आपल्या जीवनाची म्हणजेच एकूण समाजात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा आपली सुरुवात ही पुस्तकापासूनच होते। शालेय जीवनामध्ये आपण अवांतर पुस्तके जरी वाचत नसलो तरी साधारणपणे 10वी 12वी झाल्यानंतर एक अवांतर वाचनाची आवड निर्माण होते। आणि खरं तर एक काळ असा होता की तुम्ही काय वाचावं किंवा वाचू नये यावर निर्बंध होते। त्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म अशा वेळी झाला की आपल्याला सर्व वाचनाची मुभा मिळालेली आहे। आणि 10वी 12वी नंतरच्या त्या काळामध्ये आपण कादंबरी, कथा, कविता या आपल्या वाचनातून जातात। निसर्ग कवी असेल तो थेट आपल्याला निसर्गात घेऊन जातो। विनोदी कवी असतील पुलंसारखे, ते आपल्या जीवनामध्ये आनंद भरतात त्यांच्या विनोदामधून। तसेच बालकवी असतील लहानपणी तर आपण छोटे मूल होतो। साने गुरुजींच्या कथांनी आपल्या जीवनामध्ये एक मातृभक्ती तयार होते। हे सगळं काही घडतं तर हे ग्रंथातून घडतं। तुम्ही जर आत्ता कुणी देशपांडे साहेबांनी उल्लेख केला की वाचाल तर वाचाल, आंबेडकरी जनतेने पुस्तके महाग केली, ह्या सगळ्या गोष्टी खरोखर अत्यंत विचार करण्यासारख्या आहेत। आणि आपण जर वाचन जर केलं तर मला असं वाटतं की जीवनामध्ये जे अडथळे असतात, जगात काय चाललं, देशात काय चाललं, अवतीभोवती काय चाललं, हे सगळं ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत असतं। आमच्या काळामध्ये छावा, मृत्युंजय, श्रीमान योगी ह्या अशा कादंबऱ्या होत्या। त्या वाचताना आताचे मुलं जसे त्या डिजिटल गेममध्ये तल्लीन होतात, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही या कादंबऱ्यामध्ये तल्लीन व्हायचो। आणि एक प्रकारचं समजा मृत्युंजय वाचला तर ती व्यक्तिरेखा पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर यायची। त्यांच्यातले श्रीमान योगी वाचली तर त्यातील जे काही तेजस्वी क्षण असतील किंवा त्यांचं जे कार्य आहे जे आपल्याला अतिशय प्रेरणादायी ठरतं, अशा त्या काळामध्ये आपल्यावर परिणाम व्हायचे। पुढे हळूहळू माणूस शिकला की तो अधिक वाचनाकडे आकर्षित होतो। आम्ही नंतर आसूड, गुलामगिरी सारखे पुस्तकं किंवा
समाजाची जडणघडण ज्या ग्रंथातून होते अशा पद्धतीच्या ग्रंथांकडं आकर्षित होत गेलो. आणि मी स्वतः वृत्तपत्र क्षेत्रात असल्यामुळे साहजिकपणे आम्हाला एक प्रकारची दिशा त्यातून मिळाली. समाजवादी दिशा मिळाली, पुरोगामी दिशा मिळाली, डाव्या विचारसरणीचे विचार आम्हाला कळाले, गरीब माणूस आम्हाला कळाला. आणि त्या वाचनातूनच आम्ही घडत गेलो. आणि पुढे भविष्यामध्ये या वाचनातूनच आता लोकसत्तासारखं वर्तमानपत्र मी 1987 साली संभाजीनगरच्या दैनिक अजिंठामध्ये उपसंपादक म्हणून 87ला काम केलं. म्हणजे 87, 88, 89 तेव्हापासून मी पत्रकारितेमध्ये आहे. तेव्हापासून ही वृत्तपत्र नियमित वाचनाची आम्हाला सवय लागलेली आहे. परंतु आता आज मी पहिल्यांदाच मला असं वाटतं व्यासपीठावर बोलतो आहे. मी लिहू अधिक चांगलं शकतो. मला बोलताना अनेक मुद्दे विसरून जातात किंवा ती सवय नाही मला. परंतु आज तडेगावकरांनी मला या ठिकाणी संधी दिली म्हणून हा बोलण्याचा योग मला आलेला आहे. ही जी सामाजिक जडणघडण तुमची आमची सर्वांची झालेली आहे, तर मला असं वाटतं आपण प्रामाणिकपणे जर विचार केला तर या ग्रंथाच्या विचारामधूनच आपली सामाजिक जडणघडण झालेली आहे. मी गुरुनाथ नाईक हे नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. रहस्य कथा लिहिणारं महाराष्ट्रातील सर्वात मोठा लेखक ते आहेत. बाबूराव अर्नाळकरांनंतर त्यांचं नाव घेतलं जातं. मला असं वाटतं 1000 ते 1200 त्यांची पुस्तकं आहेत. एक काळ असा होता की रहस्य कथा त्या काळचा, आता इथे बरेच जण त्या वयातले असतील 70-75 मंडळी, ते बाबूराव अर्नाळकर आणि गुरुनाथ नाईकांची पुस्तकं वाचायची. त्यामध्ये ते तल्लीन व्हायचे. एक प्रकारचं विश्व त्या रहस्यकथांचं आपल्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. एक झपाटल्यासारखं आपण त्यावेळेस वाचून काढायचो. सध्याचं जे चित्र आहे, हल्ली वर्तमानपत्रच लोक नियमित वाचतात की नाही असा प्रश्न आहे. ग्रंथांच्या बाबतीतही कमी अधिक प्रमाणात तसंच म्हणता येईल. परंतु जे देश किंवा जी लोक ग्रंथाशी निगडीत आहेत त्यांचा उत्कर्ष आणि भरभराट झालेले आपल्याला दिसते. साधारणपणे 19व्या शतकामध्ये 1850च्या दरम्यान ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये आपली ग्रंथालयाची जी चळवळ आहे ही सर्वाधिक समृद्ध झालेली आहे. आपण जर त्याचा मागोवा घेतला तर ही राष्ट्र प्रगत होते ज्यांनी भारतावर सुद्धा राज्य केलं. पण एक गोष्ट आपणास कदाचित माहीत नसेल, भारतामध्ये 1808च्या म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथालय चळवळीत प्रारंभ केली. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि सर्वत्र संस्थानामध्ये ग्रंथ वाचन करणे यासाठी काहीशी सक्ती केली आणि ग्रंथ वाचनाची लोकांना सवय लावली. आता अलीकडे महाराष्ट्र किंवा आपल्या देशामध्ये ग्रंथालयाची चळवळ मला असं वाटतं अधिक सक्रिय झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथालय आहे, ग्रंथालयांची संख्या वाढलेली आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ग्रंथालयाचा तुमचं सामाजिक जीवन तर घडवतच, पण तुमचा देश सुद्धा कोण घडवत असेल तर ते ग्रंथच घडवतात. कारण आपल्या देशातले काही शास्त्रज्ञ आहेत ते ग्रंथच आहे. त्यातून आपल्याला विज्ञानाची प्रगती साधता आली. मी अलीकडे एक पुस्तक डॉक्टर रफिक झकीर यांचं वाचलं, डिस्कव्हरी ऑफ गॉड. आपल्या जगामध्ये जेवढे धर्म आहेत, जेवढे पंथ आहेत, जेवढे संप्रदाय आहेत, या सर्वांच्या त्यांनी वाचन केलं. जगभर फिरले, सर्व साहित्य वाचून त्यांनी हा ग्रंथ लिहिला, डिस्कव्हरी ऑफ गॉड. त्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या धर्म आणि संप्रदायाच्या जीवन पद्धती, पूजा पद्धती आणि शेवट काय त्यातून एकेश्वरवादाचं जे त्यांनी सांगितलं की 33 कोटी देव असतील व विविध धर्मपंथ असतील, परंतु सर्वांचं जे ध्येय आहे ते एक ईश्वराचं ध्येय आहे. अशा पद्धतीचा निष्कर्ष त्या पुस्तकातून मला वाचताना मिळाला. अलीकडे मी माणूस जसं म्हणजे शालेय जीवनात कुठलं वाचन करावं,
महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण कुठलं वाचन करतो, सार्वजनिक जीवनात आलो, सामाजिक जीवनात आलो, तेव्हा आपण कुठली पुस्तकं वाचावी किंवा कुठले वाचायला लागतो. कारण माणसाची ती एक प्रकारची भूक आहे, वाचन ही भूक आहे आणि त्या पद्धतीनं माणूस वाचत जातो. मी अलीकडं म्हणजे वाचन आणि साहित्याचं महत्त्व काय हे तुम्हा सर्वांना सांगण्याची गरज नाही. चक्रधरांचा एक ग्रंथ आहे लीळाचरित्र, जो मराठीतला पहिला ग्रंथ आहे. तेच आपल्याला त्यांनी सोपं करून सांगितलं आणि ते जे अवघड ज्ञान होतं ते आपल्याला सोप्या पद्धतीनं समजायला लागलं, म्हणून तिकडं लोक आकर्षित व्हायला लागले. त्यातून समतेचा, बंधुत्वाचा, परमप्रीतीचा चांगला संदेश चक्रधरांनी दिला. ज्ञानेश्वरांनी तेच भगवद्गीतेवरचं जे भाष्य आहे ज्ञानेश्वरी, अतिशय अलौकिक ग्रंथ आहे. तुकाराम गाथा जे आहे, तुकोबांनी जे जगलं तेच लिहिलं, एवढं वास्तविक लेखन आपल्याला तुकाराम गाथेतून पाहायला मिळतं. ग्रामगीता आहे तुकडोजींची. ग्रामगीता ही तर चालतं बोलतं आपलं जीवनच आहे आणि हे जीवन, हे जे सामाजिक जीवन घडवलं जातं हे या ग्रंथामुळेच घडलेलं आहे. मी आता सध्या जगद्गुरु तुकोबारायांच्या 100 अभंगाचा अभ्यास करत आहे, अभंग शतक. तर त्या आत्ता या एकूण वाचनामधून एक प्रकारची गोडी, एक प्रकारचं आकर्षण माझं त्या ग्रंथाकडे झालेलं आहे. कारण जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये तुम्हाला मिळेल. तेच भगवद्गीतेत सुद्धा मिळेल, जी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेले. असा एखादा प्रश्न नाही तुमच्या जीवनातलं की त्याचं उत्तर तिथे मिळत नाही. म्हणून मित्र, या ग्रंथातून आपल्याला आपल्या जीवनाचे मार्ग मिळतात. म्हणून ग्रंथालय चळवळीचं अतिशय अमूल्य योगदान आपल्या सामाजिक जीवन घडणीमध्ये आहे. परंतु मला असं वाटतं की आता ग्रंथालय चळवळीकडे किंवा ग्रंथालयाच्या अनुदानाकडे, ग्रंथालयांच्या प्रसाराकडे, प्रचाराकडे पाहिजे तसं लक्ष दिसत नाही. तर मला असं वाटतं काही योजना असतात, फुकट्या भरपूर योजना आहे आपल्या, त्यापैकी बऱ्याच बंद करून या ग्रंथालयांसाठी, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.